डिजिटल, बातमी खरी, भूमिका ठाम। चाकण तळेगाव महामार्गावर म्हाळुंगे गावच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोची जोराची धडक बसून भीषण अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सकाळी घडलेल्या या भीषण अपघातात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून 2 जण जागेवर ठार झाल्याची माहिती म्हाळुंगे पोलिसांकडून देण्यात आली आहे, तर 2 जण गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। चाकण बाजूकडून औद्योगिक वसाहतीच्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे पुढचे चाक तुटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। या अपघातात कामावर जाणाऱ्या 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। चाकण परिसरात मोठ्या संख्येने अवैध प्रवासी वाहतूक होत असतानाही याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानेच हा अपघात घडला असल्याचे स्थानिक नागरिकांकडून आरोप केला जात आहे। रिक्षांना 3 प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असतानाही अगदी दाटीवाटीने रिक्षात 10 ते 15 प्रवासी कोंबून वाहतूक केली जात आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।